Hello friends, welcome back to my Monica Home Study YouTube channel. 60 days इंग्लिश ग्रामर कोर्सचा आज डे 8 हा आलेला आहे. बिलकुल झिरोपासून इंग्लिश शिका अगदी फ्री, फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनलवर. काल मी यासाठी व्हिडिओ अपलोड नव्हता केला कारण मी आउट ऑफ टाऊन गेलेली होती, पण आज मी डे 8 हा आणलेला आहे. आपण आज पार्ट्स ऑफ स्पीचमधलं तिसरं ॲडजेक्टिव्ह हे पाहणार आहोत, कारण आपलं पहिलं आणि दुसरं झालेलं आहे. A word that describes a noun or a pronoun is called an adjective. म्हणजे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. नाउन आणि प्रोनाउन आपण हे शिकलेलो. हे जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही ते लिंकवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. आता नाउन म्हणजेच नाम आणि प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. याच्याबद्दल अधिक माहिती विशेष माहिती देणार म्हणजेच विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. आता एक्झाम्पल बघा. आय ॲम अ गुड बॉय. बॉय म्हणजेच प्रोनाउन. तर गुड हे जास्त माहिती देणारा वर्ड आहे, म्हणून हा ॲडजेक्टिव्ह झाला. आय लिव्ह इन अ स्मॉल विलेज. विलेज कसं आहे, स्मॉल आहे, म्हणून स्मॉल हे जास्त अधिक माहिती देतो, विशेष माहिती देतो, म्हणून स्मॉल हा ॲडजेक्टिव्ह आहे. वेअर देअर इज नो प्रायमरी स्कूल. आय हॅव अ बिग फॅमिली. आय हॅव 1 ब्रदर अँड 2 सिस्टर. असा. तर ॲडजेक्टिव्हचे 9 प्रकार आहेत. देअर आर 9 काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. पहिलं प्रॉपर ॲडजेक्टिव्ह, दुसरं ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, तिसरं ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, चौथं ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, पाचवं डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, 6वं डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, 7वं इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, 8वं एक्सक्लामेटरी ॲडजेक्टिव्ह आणि 9वं पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आणि डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह हे जरा जवळ सेम आहे, म्हणून या व्हिडिओच्या नंतर तेच बघूया. त्याच्यामधलं पहिलं प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. प्रॉपर ॲडजेक्टिव्ह इज फॉर्म फ्रॉम प्रोनाउन. म्हणजे प्रोनाउनपासून ते प्रॉपर ॲडजेक्टिव्ह तयार होतो. म्हणजे ऑल प्रॉपर ॲडजेक्टिव्ह म्हणजे सेंटेन्समध्ये जर ॲडजेक्टिव्ह आला तर त्या ॲडजेक्टिव्हचा लेटर हा पहिला लेटर हा कॅपिटलमध्ये असतो. हा रूल दिलेला आहे. आता इथे बघा एक्झाम्पल. प्रॉपर नाउन आणि प्रॉपर ॲडजेक्टिव्ह हे 2 कॉलम केलेलं आहे. आता इंडिया ॲडजेक्टिव्हला इंडियाला इंडियन लिहिलं जातं आणि सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्हचा पहिला लेटर हा कॅपिटल असायला हवा. म्हणजे इंडिया प्रॉपर ॲडजेक्टिव्हमध्ये ॲन इंडियन सोल्जर, ॲन लावलेला आहे. रशिया रशियन सोल्जर, अमेरिका अमेरिकन सोल्जर, हे असं ॲडजेक्टिव्ह असतं. टेस्ट सिरीज या व्हिडिओमध्ये तुम्ही जे शिकाल त्याच्यावर मी 5 ते 7 प्रश्न यूट्यूब शॉर्टवर अपलोड करणार. कमेंटद्वारे उत्तर द्यायचं आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याच्या आधीचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जा. मी डे 1 पासून ते डे 7 पर्यंत पूर्ण लिंक देऊन देईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. तुम्ही मला सपोर्ट देताय, माझे सबस्क्रायबर पण वाढतात, त्यासाठी थँक्यू. बाय फ्रेंड्स.